नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपले SP प्रश्नसंच मध्ये। व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा। चला तर मग मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया। एक कोणता जीव पडताना श्वास घेत नाही? या प्रश्नाचे पर्याय: 1 पाल, 2 बेडूक, 3 साप, 4 गांडूळ। या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 पाल हे योग्य उत्तर आहे। 2 कोणत्या देशात मांसाचे मटण खाण्याचा प्रयोग झाला? या प्रश्नाचे पर्याय: 1 जपान, 2 चीन, 3 कॅनडा, 4 अमेरिका। या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 चीन हे योग्य उत्तर आहे। 3 उडणारा साप कोणत्या देशात बघायला मिळतो? या प्रश्नाचे पर्याय: 1 भारत, 2 अमेरिका, 3 न्यूझीलंड, 4 आफ्रिका। या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 आफ्रिका हे योग्य उत्तर आहे। 4 सर्वात स्वस्त वीज कोणत्या देशात मिळते? या प्रश्नाचे पर्याय: 1 कतर, 2 भारत, 3 चीन, 4 पाकिस्तान। या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 कतर हे योग्य उत्तर आहे। 5 भारतात कोणत्या शहरातील लोक दुपारी सर्वात जास्त झोप घेतात? या प्रश्नाचे पर्याय: 1 जालना, 2 मुंबई, 3 पुणे, 4 दिल्ली। या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 पुणे हे योग्य उत्तर आहे। भारतामध्ये किती ठिकाणी नोटा छापल्या जातात? या प्रश्नाचे पर्याय: 1 2 ठिकाणी, 2 8 ठिकाणी, 3 1 ठिकाणी, 4 12 ठिकाणी। या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 2 ठिकाणी हे योग्य उत्तर आहे। 7 भारत देशामध्ये सर्वात गरीब जनता कोणत्या राज्यात आहे? या प्रश्नाचे पर्याय: 1 दिल्ली, 2 पंजाब, 3 महाराष्ट्र, 4 झारखंड। या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 झारखंड हे योग्य उत्तर आहे। 8 गौतम बुद्ध यांचे निधन कुठे झाले होते? या प्रश्नाचे पर्याय: 1 आग्रा, 2 कुशीनगर, 3 रामनगर, 4 अयोध्या। या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 कुशीनगर हे योग्य उत्तर आहे। 9 कोणत्या भाजीचे रस पिल्याने मूळव्याध आजार लगेच बरा होतो? या प्रश्नाचे पर्याय: 1 लसूण, 2 शिमला मिरची, 3 मुळा, 4 कांद्याची पात। या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 मुळा हे योग्य उत्तर आहे। 10 उपाशपोटी कडीपत्ता पावडर खाल्ल्यास कोणता आजार मुळासकट बरा होतो? या प्रश्नाचे पर्याय: 1 मधुमेह, 2 कॅन्सर, 3 मूळव्याध। या प्रश्नाचे उत्तर मित्रांनो कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा आणि आपल्या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा। धन्यवाद मित्रांनो।